ये प्रथमेश, बस प्रथमेश, मला माझी चूक कळली, पण आता मला ती दुरुस्त करायची। माझी मदत करशील ना? माझी मदत तू करशील ना? पार्वती? हो रे राजा, मीच आहे पार्वती, मीच तुझी पार्वती। प्रथमेश, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? एका प्रश्नाचं उत्तर देशील ना? बयो, बयो कोण होती प्रथमेश? बयो 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 कोण होती? ही बघ, बयो बयो हो, बयो बयो कोण होती? मला 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 चित्र काढून दाखव ना तिचं। हे घे। नाही नाही प्रथमेश, नाही, हे नाही, चेहरा, चेहरा, डोळे, नाक। हो 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 बयोचा चेहरा, बयोचा चेहरा काढून दाखव मला। क्षिप्राला मारणं तुला खूप सोपं गेलं सुलेखा, तसंच शुभ्राला मारणं तुला सोपं जाईल असं समजू नकोस। तुझ्यासारखीच एक शक्ती तिच्याकडेही आहे, फक्त तिला त्याची अजून जाणीव नाहीये, आणि तिला त्याची जाणीव होण्याच्या आत तू तिला संपवलंस तरच तुझी जन्मांतरीची शपथ पूर्ण करण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही सुलेखा। डोळे मीट।
तुम्ही काय करताय माझ्या बरोबर? हे कोणाचं शरीर आहे? मला बघायचंय हा चेहरा. कोणाचा चेहरा आहे हा? मला बघायचा हा चेहरा कोणाचा आहे? तुमच्याकडे आरसा आहे? मला बघायचा हा चेहरा. आरसा आहे तुमच्याकडे? मला बघायचा आहे हा चेहरा नक्की कोणाचा आहे? तू हे चित्र कसं काढलंस रे? सांग ना. हे चित्र कसं काढलंस? मला पाहायचंय हा चेहरा, हे शरीर कोणाचं आहे? मला पाहायचंय. नाही. परत ये. मला बघायचंय. हे कोणाचं शरीर आहे? परत ये. परत ये. कोण आहेस तू? आणि तू कसं काढलंस रे हे चित्र? मला बघायचा हा चेहरा. हा कोणाचा आहे? आरसा हवाय मला. परत ये.
परत ये. सांग ना ए. मी चेहरा. थांब. पुन्हा ती चूक करतेस तू. सारखा सारखा माझ्या आडवा का जातोस? आणि तुला कसं कळलं रे की मी परत ये. प्रथमेश. 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 हे 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 चित्र तू काढलंस? अयो अयो. प्रथमेश. प्रथमेश इकडे इकडे माझ्याकडे ये. हे हे कुणाचं चित्र आहे? प्रथमेश. प्रथमेश इकडे ये. पहिल्यांदा असते ती चूक असते, दुसऱ्यांदा घडतो तो गाढवपणा असतो. हो मी आहे गाढव. मग काय करू आता? तुझ्यासारख्या गाढवांना शिकवायला माझ्याकडे वेळ नाहीये. चालते हो इथून. आज जर का आरशासमोर पोचली असतेस ना तर तिला कळलं काय करायचं होतं मी? हा? मेंदूचे दरवाजे उघडू नकोस, बंद ठेव. सांगणं सोपं आहे हो. आज धोका टळलाय. पण पुन्हा प्रयत्न करण्याआधी काही गोष्टी मला तुला नव्याने शिकवाव्या लागणार आहेत. हे सगळं ठीक आहे, पण आज एक खूप महत्वाची गोष्ट कळली. काय? प्रथमेश होता तिथे, तिच्या समोर बसलेला. तो तिला चित्र काढून दाखवत होता, माझं चित्र. मला कसं काय ओळखतो तो? तू भेटली नाहीयेस का त्याला? मी भेटले, पण इंदूला तो कधी भेटला? काय? प्रथमेश जे चित्र काढत होता ते सुलेखाचं नाही, इंदुमतीचं होतं. इंदुमती.
त्याला कसं कळलं? प्रथमेश आहेस तरी कोण? आज पुन्हा तेच झालं डॉक्टर. तेच आणि तसंच स्वतःच्या शरीरातून बाहेर ढकललं जाणं, काही क्षणांसाठी तोच गारठा, तोच गुदमरलेपणा, आणि मग डॉक्टर एका वेगळ्याच शरीराची ऊब, आणि पुन्हा तोच चेहरा. चेहरा? हो, तोच चेहरा त्या बाईचा. मला आधी सुद्धा दिसली होती ती, तशी साधी सुधीच दिसणारी. पण डॉक्टर, मला जेव्हा जाणवलं माझ्याबरोबर काय झालंय, तेव्हा मी ठरवलं की घाबरून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही. मी त्या बाईला विचारलं की तुमच्याकडे आरसा आहे का, कारण मला ते शरीर बघायचं होतं, तो चेहरा बघायचा होता. मी आरशाकडे जाऊ लागले आणि अचानक मला असं वाटलं की ती बाई मला मागून खेचून घेते. तिला मला ते शरीर बघून द्यायचं नव्हतं डॉक्टर, तो चेहरा बघून द्यायचा नव्हता. पण का डॉक्टर? आणि हो, ती सतत माझ्याशी काहीतरी बोलत होती, काहीतरी सांगत होती मला. काय? पुन्हा ती चूक करतेस. परत ये. पुन्हा तुझ्याकडून तीच चूक घडली, अशाच अर्थाचं काहीतरी. मग डॉक्टर, पुन्हा कोंडून गेल्यासारखं वाटलं, आणि पुन्हा मीच होते. माझाच चेहरा, माझंच शरीर, माझेच हातपाय. हे सगळं अत्यंत अविश्वसनीय आहे. हास्यास्पद वाटेल तुम्हाला डॉक्टर, पण एक्सक्यूज मी मिसेस शास्त्री, गिव मी अ मिनिट. मिसेस शास्त्री, आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते नीट बघा. हाच तो चेहरा आहे मिसेस शास्त्री. चेहरा डॉक्टर, हीच आहे ती बाई. पण हा फोटो तुमच्याकडे कसा? तुम्ही कसे ओळखता हिला डॉक्टर? ही कोण आहे बाई? कोण आहे ही डॉक्टर? कोण आहे ही बाई डॉक्टर? कोण आहे ही बाई? ही माझी बायको आहे मिसेस शास्त्री. तनिष्का नाव आहे तिचं.